नमस्कार. तुळस देवीला चालते, कृष्णाला चालते, पण बाप्पाला का नाही? त्यामागे आहे एक पौराणिक कथा. चला तर मग आपण पाहूया. तुळस नाही असे एकही हिंदू घर नाही आणि गणपतीची मूर्ती नाही असा एकही देव्हारा घरात नाही. असे असूनही गणपती बाप्पाला तुळशीचे वावडे का? त्याला दुर्वा आवडतात पण तुळस नाही असे का? दुर्वा इतकं तुळसही औषधी आहे असे असूनही बाप्पाच्या यादीतून ती वर्ज्य का? याबाबत पुराणात एक कथा सांगितली आहे. चला तर मग आपण पाहूया. एक अप्सरा अतिसुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला तेजस्वी गणपती दिसला. तिला तो फार आवडला. म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या, नृत्य केले, गाणे म्हटले. शेवटी गणेशाची समाधी भंग पावली. गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस? ती म्हणाली, मला तू फार आवडला आहेस. मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. गणपती म्हणाला, मी तुला माते संबोधूनही तू विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आहेस, पण मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही. त्यावर ती अप्सरा म्हणाली, माते संबोधून तू माझ्या भावना दुखावल्या आहेस. तुझा पण कधीच पूर्ण होणार नाही. तू लवकरच विवाह करशील असा मी तुला शाप देते. गणपतीने तिला प्रतिशाप दिला. एवढी चंचलता स्वभावात असणे ही इतरांसाठी धोक्याचे आहे. म्हणून तू माझ्या शापामुळे पृथ्वीवर एक रोपटं बनून राहशील. आपले स्वातंत्र्य जाणार या विचाराने अप्सरेला पश्चाताप झाला. ती म्हणाली, मला क्षमा कर. विवाहाच्या याचनेने मी आले होते. माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस. गणपती म्हणाला, माते, मला शाप परत घेता येणार नाही, परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करशील व तू सुखी होशील. ती अप्सरा पुढे तुळस बनली. घराघरात मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपाळ कृष्णाशी लावून देण्याची प्रथा पडली. तसे असले तरी गणेशाने तुळशीचा स्वीकार केला नाही, परंतु शापातून शाप देत तिचा उद्धार केला. या कारणामुळेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात, पण तुळस नाही. केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळस दल बाप्पाला वाहिले जाते. ती सुद्धा पत्री स्वरूपात असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो, अन्य वेली नाही. या पौराणिक कथेबरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख, त्यांच्यासाठी तुळशीपेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत, तर मनुष्यासाठी दुर्वापेक्षा तुळशी अधिक औषधी असल्यानेही तुळस कृष्णाला, देवीला, विष्णूला या मानवी रूपातील देवांना अर्पण केली जाते, तर बाप्पाला दुर्वाची जुडी वाहिली जाते. म्हणूनच उद्या संकष्ट चतुर्थी असली तरी भावनेच्या भरात बाप्पाला तुळस वाहू नका. त्याऐवजी त्यांच्या प्रिय दुर्वा त्यांना अर्पण करा आणि प्रेमभराने भक्तिभावाने म्हणा, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे गणपती बाप्पाला दुर्वाच का आवडतात, तुळस का नाही, हे तर आपण पाहिलं. प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी माहिती असतात असं नाही, पण एखाद्या कथेमार्फत आपल्याला सगळं काही कळू शकतं. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.